वर्सोई वाशी विरुद्ध पनवेल स्पोर्ट्स पनवेल आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। तर मैदान क्रमांक 2 साठी पुढील होणारा सामना असेल पवनपुत्र पालखार विरुद्ध गावदेवी इंद्रनगर। हा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल। आपल्याकरता हा तिसरा व अंतिम पुकार आहे। पुढील 5 मिनिटांमध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। मैदान क्रमांक 2 पवनपुत्र पालखार विरुद्ध गावदेवी इंद्रनगर। चढाई करता यावेळेस मात्र कामेश कोटेकर जर्सी क्रमांक 5 माघारी परततोय। आता मात्र पुन्हा एकदा सुयोग गायकर सज्ज झालाय। शेवटची 4 मिनिटे पंचांच्या मधून इशारा येतो। यावेळेस मात्र सुयोग गायकर थांबवला जातोय। सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते। सुपर टॅकल 2 गुणांची कमाई। यावेळेस मात्र डायव लगावली जाते। एक सुंदर पकड दीपक कासारेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते। पुन्हा एकदा त्या ठिकाणी जीवनदान मिळतंय सुयोगला, परंतु जबाबदारी स्वीकारली आहे ऋतिक पाटीलने जर्सी क्रमांक 22। आता मात्र ऋतिकला त्याचा वेग दाखवावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे मित्रांनो। जर विजय झालात तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळेल, परंतु यावेळेस याला म्हणतात ऋतिक पाटील। ऋतिक पाटील यावेळेस मात्र सायरा वायरा धावतो। यावेळेस नक्कीच निसटलाय। ही ऑल आउटची रेड असू शकते। एका चढाईमध्ये 6 गुण लाजवाब परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय। खरोखर मित्रांनो यावेळेस मात्र 3 गुणांची आघाडी धारण करेल मरीदेवी धीरण संघ। चीते की चाल बाज की नजर और ऋतिक पाटिल के स्पीड पे कभी संदेह नहीं करते, क्योंकि दोस्तों कभी भी मात दे सकती है। रसिकांच्या टाळ्यांचा गजर होणं अपेक्षित आहे मित्रांनो। जोरदार टाळ्यांनी आपण खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढवूया। गडप संघाच्या पाठीरागे आपण देखील टाळ्यांचा गजर करून संघाला प्रोत्साहन देऊया। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गडप संघासाठी।
शांतता पाळा मित्रांनो, शांतता पाळा. पंच सामना सुरू करा. पंच सामना सुरू करा. सामना सुरू करा. शांतता पाळा. अरे मित्रांनो, शांतता पाळा. तर शांतता पाळा. मित्रांनो, शांतता पाळा. शांतता पाळा. दोन्ही संघांना विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. दोन्ही संघाचे खेळाडू, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, आपले फक्त खेळणारे खेळाडूच ठेवा. विसळ घ्या. विसळ घ्या. सामना सुरू करा. पंच पंच पंचांना विनंती आहे, सामना सुरू करा. सामन्याला सुरुवात करा. अरे शांतता पाळा. बाकीच्यांनी येऊ नका. शांतता पाळा. बाकीच्यांनी जागा सोडू नका. सामना, आपले सभासद जागेवर थांबायचं. सभासद, सामना सुरू करा. सामना सुरू करा. गडप संघ सामना. दोन्ही संघांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करा. धन्यवाद. धन्यवाद. सुरू करा. यावेळेस ऋतिक पाटील 19-22 अशी गुणतालिका. शांततेने आणि संयमाने खेळ करणं मित्रांनो अतिशय महत्वाचं असतं. वेळ काढून धोरणाचा अवलंब केला जातोय. ऋतिक पाटीलच्या माध्यमातून 22 नंबरची जर्सी प्रदान केल्या. हा चढाई बहादर माघारी परत त्याला प्रत्युत्तर देईल. आता मात्र अनुज कोठेकर. 7 विरुद्ध 1 असा सामना की 7 गड्यांना झुंज द्यावया. मैदाने उतरे एक गडी आणि विजय क्षण तो खेचून आणतो. आवाज गुंजतो, नाद गुंजतो. कबड्डी, कबड्डी आणि कबड्डी. यावेळेस मात्र दीपक कासारे अतिशय सुंदर वेग आपल्याला बघायला मिळतोय. चातुर्याने पकड केली आणि अनुजला मैदानाच्या बाहेर पाठवलं.
चला तिसरा व अंतिम पुकार वर्सोई वाशी विरुद्ध पनवेल स्पोर्ट्स पनवेल. आपण मैदान क्रमांक 1चा ताबा घ्या. पवनपुत्र पालखार विरुद्ध गावदेवी इंद्रनगर. आपण मैदान क्रमांक 2चा ताबा घ्या. आपल्याला विनंती आहे मित्रांनो, चारही संघांना त्वरित आपण ताबा घ्यायचा. मैदान क्रमांक 2 पालखार इंद्रनगर. चला पवनपुत्र पालखार आणि गावदेवी इंद्रनगर. आपण मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे त्वरित. आणि वर्सोई वाशी विरुद्ध पनवेल स्पोर्ट्स पनवेल. आपण विना विलंब मैदान क्रमांक 1 कडे चला. चारही संघांना विनंती आहे, आपल्याकडे 1 मिनिटाचा अवधी असेल. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा संघ उपस्थित झालेला आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी वर्सोई वाशी अभिषेक भोईर आपला संघ घेऊन आपण त्वरित यायचा आहे. वर्सोई वाशी आपण चला. मैदान क्रमांक 1 वरची अटीतटीची लढत झाली. श्रीराम गडप वर्सेस मरीदेवी ढेरण. या सामन्यामध्ये मरीदेवी ढेरण संघ 5 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं गोड कौतुक. वेल डन. गडप संघाने अप्रतिम खेळ केला.
पवनपुत्र पालखार संघ आलेला आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी गावदेवी इंद्रनगर आपण देखील त्वरित चालायचं आहे. गावदेवी इंद्रनगर आपण या. मैदान क्रमांक 1 करता पंचांची नियुक्ती आहे. चेतन पाटील, अमित गायकवाड, राजेश जुईकर सरपंच आपली नियुक्ती आहे. मैदान क्रमांक 2 करता इंद्रनगर इंद्रनगर संघ या लवकर. इंद्रनगर संघानं त्वरित मैदानामध्ये यायचं. इंद्रनगर इंद्रनगर संघ मित्रांनो आपण सहकार्य करणं अपेक्षित आहे. तिसरी फेरी आपण खेळतोय, चौथी फेरी खेळतोय, क्वार्टर फायनल खेळतोय. जर वेळेला तुम्ही मानलं नाही तर वेळ देखील तुम्हाला मानणार नाही. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा.
मैदान क्रमांक 1 वरती आता मात्र पेण तालुक्यातील एक नामवंत संघ तर प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये पनवेल तालुक्यातील खऱ्या अर्थाने हा देखील एक नामवंत संघ आहे. बलाढ्य अशा पांडवादेवी रायवाडी संघाला निश्चितच पराभूत करून हा संघ या ठिकाणी ही क्वार्टर फायनलची लढत देतोय. चढाई करता आता मात्र पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाच्या माध्यमातून हा एक नवोदित चढाई बहादर जर्सी क्रमांक 7 मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 7च एक समीकरण या वेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. वरसोई वाशी संघाच्या माध्यमातून एक सुंदर पकड या ठिकाणी कॉम्बिनेशन टॅकल ओमकार भोईरच्या माध्यमातून चेन आली आणि मात्र एक जबरदस्त पकड प्रत्युत्तर देतोय साहिल. 3च एक समीकरण असेल सुपर टॅकलची नामी संधी पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाकडे. बघूया कितपत प्रयत्न करतो. यावेळेस मात्र ॲडव्हान्स टॅकल साहिल निसटलाय आणि निश्चितच एका गुणाने मात्र संघाचं पारडं पुन्हा एकदा जड झालंय 6-1. आता मात्र अभिषेक भोईर निश्चितच एक शांत संयम आणि गुणी खेळाडू. खऱ्या अर्थाने सगळ्यांचा सन्मान करण्याची वृत्ती या अभिषेकमध्ये आहे. प्रचंड मेहनत आणि महत्त्वाकांक्षी असा खेळाडू. रायगड जिल्ह्याचं भवितव्य या साऱ्या खेळाडूंच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला बघायला मिळतंय. संपूर्ण नवयुवकांची फळी या ठिकाणी वरसोई वाशी या पेण तालुक्याचं निश्चितच प्रतिनिधित्व करण्याचं एक महत्त्वाची जबाबदारी या संघाने स्वीकारली आहे असं म्हणावं लागेल. यावेळेस मात्र वॉटर टॅकल अभिषेक भोईर. खरोखर मित्रांनो न भूतो न भविष्यती ही व्हिडिओ व्हायरल होणार 100%. खऱ्या अर्थाने एक अप्रतिम असा नव्या दमाचा संघ आहे ज्याची बांधणी अप्रतिम आहे आणि मागील 2 वर्षामध्ये या संघाचा धडाका अप्रतिम आहे. अनेक मैदानं